मी आलो आहे सावंतवाडीतल्या सावंत ॲग्रो टुरिझम अँड फार्ममध्ये. इथे आपल्याला स्टेसाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि मी स्वतः इथे स्टे केला आणि माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो ही व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्ही सावंत फार्म हाऊसला येण्याचा प्लॅन करत असाल तर सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून अर्धा तासाच्या अंतरावरती आहे आणि आंबोली ही घाटापासून सुद्धा 45 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि या फार्म हाऊसचं स्पेशालिटी म्हणजेच आपल्या समोर डॅम्प आहे, मळखोल डॅम्प या डॅमचं नाव आहे. सो मुंबईवरून कंटिन्युअसली प्रवास करून थकलो होतो. मग आता थोडंसं एक्सप्लोअर करूयात सावंत फार्मला. पण त्याच्या आधी आपण इथे नाश्ता करूयात आणि नाश्त्यामध्ये कांदे पोहे येते. तर मी सांगितलं तसं फार्म हाऊसला आलो आहे रिसॉर्टमध्ये आणि मला पोहे इतके आवडलेत तर मी एक प्लेट खाल्ली आहे, आता अजून एक मागवली. आणि खरंच जे खोबऱ्याचं जे हे दिलं आहे ना, आहा एक नंबर. सो ही एक प्लेट आपली इथे, आता ही एक खाते आणि हा जाम आहे ते मी दाखवतो. इथे झाड आहेत आणि पूर्ण एंटायर प्रॉपर्टी मी तुम्हाला फिरवीनच. तर थोडंसं ऊन कमी झालं, ड्रोन शॉट घेऊया आणि बाकीचं मी तुम्हाला कंटिन्युअसली दाखवीन. आणि हे स्टेकेशन फॅमिली फ्रेंडसाठी सर्वात परफेक्ट असणार आहे आणि वयस्करांसाठी सुद्धा खूप मस्त आहे. सो आताच तुम्ही माझं ड्रोन शॉट बघितला असेल आणि त्यामध्ये मी एंटायर प्रॉपर्टी कवर केली आहे. त्यामध्ये आपल्याला AC रूम 6 आहेत, 2 डॉर्मेटरी आहेत आणि कॉटेजेस आहेत. ते मी सगळं तुम्हाला आता एक एक करून दाखवेन. आपल्यासोबत कोण आहे, नाव काय? आनंद आहे. तो आज सर्व आपल्याला फिरवणार आहे. सो या ब्युटिफुल प्लेसमध्ये असा एक पूल आहे आणि त्याला वरती कॉटेज आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. इथे आपण ह्या रूममध्ये आता राहत आहोत. मस्त फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी सगळं परफेक्ट असणार आहे. फोटोशूट आणि व्हिडिओग्राफीसाठी परफेक्ट आहे. सो आता आपण पहिलं वुडन कॉटेज बघूयात कसं आहे. आणि मला तर वाटतं बाहेरूनच लक्झरियस फील येतोय, बट आता आतमध्ये जाऊन पाहूयात. सो आता आपण वुडन कॉटेज बघणार आहोत आणि AC असणार आहे इथे आणि वरतून व्ह्यू खूप सुपर्ब असेल कारण की इथे आपल्याला लेक दिसते. पाठीमागेच लेक आहे, ही नदी अटॅच आहे. सो पहिलं वुडन कॉटेज बघूया. वाव, मॉर्निंगमध्ये असं मला तर फील होत असेल की इथे पक्ष्यांचा आवाज, त्यानंतरला खूप सुपर्ब असं व्ह्यू तर दिसतोय समोरच. तुम्ही पहा, खूप भारी वाटते. आणि या पुलावरून जर तुम्ही आलात ना, फक्त 5 जणांची कॅपॅसिटी आहे यायचं आणि सावकाश यायचं, बाकी काळजी घ्या. आणि हा व्ह्यू आपल्याला ह्या कॉटेजमधून हा व्ह्यू दिसतोय. वाव. सो माझ्या मते कपल्स साठी तर परफेक्ट असणारच आहे. सो आपल्याला इथे वॉशरूम सुद्धा आहे, नीट अँड क्लीन, गीझर, वॉशरूम. सो वुडन कॉटेज आपण बघितला. आता सेकंड म्हणजे डॉर्मेटरी रूम पण बघू आणि बाकीच्या कॅटेगरी मी तुम्हाला सांगतच राहीन कसं काय आहे. सो हा जो कॉटेज होता ना वुडन, एकदम सुपर्ब आहे कारण की याच्या पुढे लेक आपल्याला मिळते. काल रात्री म्हणजे मी बसमध्ये बसलो, त्यानंतरला प्रवास केला खूप आणि आता लगेच आपलं व्हिडिओ शूट चालू करतो आहे. आणि मेन म्हणजे माडाची झाडं आहेत आणि बरेचसे झाडं आहेत तिथे. तो तुम्हाला प्रॉपर जो फील पाहिजे असेल ना, कोकणातलं बोला किंवा म्हणजे पीस पाहिजे असेल, शांतता पाहिजे असेल. परत इथे बटरफ्लायसुद्धा आहेत खूप साऱ्या. आता इथे तर एकच दिसते, पण त्या दुसऱ्या साईडला ना खूप साऱ्या बटरफ्लायज होते. त्यानंतर इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बोटिंग आहे, लहान मुलांसाठी आहे ही बोटिंग. सो लहान मुलंसुद्धा इथे बोटिंग करू शकतात. मस्त प्लेस आहे. सो या लेक टच रूममध्ये मी राहत होतो आणि इथून जो व्ह्यू आहे ना, तो एकदमच खतरनाक आहे. पहा. सो आपण जो आता रूम बघतोय तो लेकच्या अगदी जवळच आहे, लेक व्ह्यूवाला. हे बघ, हे लेक समोर आणि हा पाठीमागे आपला रूम. सो किंग साईज बेड आहे, बसायला सिटिंग एरिया आहे, AC असणार आहे, स्टोरेज एरिया
त्यानंतर वॉशरूम, गीझर आणि हा मी तुमचा होस्ट अँड ब्लॉगर. सो असं आहे. स्टोरेज एरियासुद्धा आपल्याला मिळणार आहे. ओके. आणि मेन म्हणजे तुम्ही जर हे कर्टन ओपन केलात तर तुम्हाला असं नाईटला खूप सुंदर व्ह्यू असतो, डेलासुद्धा. आणि सेकंड थिंग म्हणजे जेव्हा आपण सनसेट होताना ना या साईडला होतो, तर हे जितकेही डोंगर, सह्याद्री डोंगर दिसत आहेत ना, ते पूर्ण असं मस्त वाटतं. माहोल सगळं एकदम भारी. इथला माहोल एकदम मस्त असतो. सनराईज तर इथून होतो, सनसेट या. सो आपण रूम तर दाखवले. आता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेस आहेत, म्हणजे गार्डन टाईप आहे, ते आपण पाहूयात. त्यानंतर डॉर्मेटरी रूम पाहूयात. सो इथे गार्डन टाईप आहे आणि या साईडने आपण डिनरसाठी जाऊ शकतो चालत. आणि हे असे मस्तपैकी झाडं आहेत. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे गेम्स आहेत. सो आता मी जस्ट ट्राय केलं, सुपर आणि एकदम सिक्युअर. आता त्या साईडला अजून एक गेम आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही इव्हेंटसुद्धा ऑर्गनाईज करू शकता, जसं की एंगेजमेंट, लग्न आणि हळदी. खूप मस्त होईल इथे. सो आता आपण इथे डिनर आणि लंचसाठी आणि ब्रेकफास्टसाठी हा एरिया आहे. आणि इथे समोरच आपल्याला डॉर्मेटरी रूम पाहायला मिळतो. आणि किती बेड्स आहे मी तुम्हाला दाखवतोच. सो हा डॉर्मेटरी रूम आहे. इथे तुम्हाला असे गादी बेड मिळतील. स्पीकरसुद्धा इथे अवेलेबल आहे. सो फार्मचे ओनर म्हणजेच युक्तासोबत मी तुम्हाला इंट्रोड्यूस करवतो. त्यांचे वडील बाहेर होते, बट ते आता आपल्याला सर्व गाईड करतील फार्मबद्दल, काय काय आहे काय नाही. सो बघूया. हां 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 तिथे. सो लालवाली जी मी बी काढली आहे ती कॉफीचे झाड आहेत आणि हे खाल्ल्यावरती गोड लागतात आणि भारी आहेत. मी ट्राय केलं. सो युक्ताला मी इंट्रोड्यूस करवतो. सो आपण जिथे आलो आहे सावंत फार्ममध्ये, ते ओनर आहेत. सो थोडं मला सर्व सांगतात फार्मबद्दल आपल्याला. बेसिकली कसं आहे, आमच्याकडे प्रॉपर तुम्हाला मालवणी जेवण भेटणार. बाहेर काय तुम्ही तंदुरी पंजाबीचं खातच असतात. बरोबर. कोकणात आला ना, कोकणातली जेवण टेस्ट करून बघा. बरोबर. आणि प्रॉपर ऑर्गॅनिक भाज्या वगैरे आहेत, तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल, माझी गॅरंटी आहे. सगळं तुम्ही बघितलं, हा तर मग दाखवतो सगळं तुम्हाला फार्म फिरूनच. सगळं तुम्ही बघा, तुम्हाला नक्की एन्जॉय व्हाल. एक गोष्ट सांगतो, मी मॉर्निंगचा नाश्ता मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये घेतलंच. मॉर्निंगचा जो ब्रेकफास्ट केला कांदे पोहे, जब्बर होता, एकदम भारी. म्हणजे त्याला तोड नाही. यस. पदक पण आहे. अच्छा. हे कॉफीचे बीज ते दुसरा एक ॲनिमल असतो तो खातो ना. होय होय. हा ते खाऊन, हा ते खाऊन ते त्यांचं ते लुवाक कॉफी म्हणतात. हा ते एकामध्ये 2 असतात. बरोबर. हे गोड असतं काय, हे खाऊन बघ. हे गोड असतं. हा. म्हणून तो प्राणी खात असणार. आणि हे बिया. त्या पण गोड नाही, हे कडू. अच्छा. पण जोपर्यंत सो तुम्ही इथे येताय ना, तर प्रॉपर तुम्हाला कोकणातला फील मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला राहण्यापासून, जेवणापासून ते तुम्ही इथे टूरसुद्धा केलात ना, तुम्हाला प्रॉपर अशी कोकणात जी बागातली झाडं असतात ना, त्या टाईपचं बघायला मिळणार. मगाशी जो मी एरिया तुम्हाला दाखवला, हा वेडिंगचा पूर्ण ते इथे. तुम्हाला जर वन डे यायचं असेल ना, तरी तुम्ही येऊ शकता फॅमिलीसोबत. म्हणजे तुम्हाला जर डिनर करायचं आहे, व्ह्यूचं एन्जॉय करायचं आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला असं बड्डे पार्टी करायची असेल आणि बरंच काय म्हणजे असतं ना की ॲनिव्हर्सरी पार्टी, बड्डे पार्टी, त्यासाठी सर्वात परफेक्ट प्लेस असणार आहे. आणि इथे तुम्ही येऊन लेकचा व्ह्यू बघा. वाव. तू तर यूज टू झाली असणार ना.
माझ्याकडे हा रोजचा झालेला आहे स्पॉट. लकी आहेस तू ऍक्च्युली. तुझ्याकडे इतकं मस्त कुठे जायची गरज नाही. दुबई बिबाई नागचाफा. आम्ही नानचाफा ऐकलाय, तो वेगळा. ओके. हा इथे आलाय. स्मेल मस्त आहे. हो ना. आणि मेन म्हणजे इथे बसल्यानंतरला जो व्ह्यू भेटणार आहे, वाव, एकदम सुपर. आपल्याला चाफ्याचे 3 प्रकार आता इथे पाहायला मिळतात. हा तर नाग, आणि मला माहिती आहे तो नान चाफा, आणि हा आहे तो कवटी. आणि ह्याचं जे स्मेल आहे ना, खरं जे फ्रेग्रन्स आहे ना, वाव. म्हणजे आपण गाडीच्या जर इथे ठेवला आतमध्ये तर परफेक्ट. हा कवटी चाफा. म्हणजे तुम्ही आलात ना इथे तर तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे माहिती आहे तुम्हाला, एकदम भारी. ही कुठली मच्छी आहे? सुरमई. अच्छा. आणि हे चिकन नाही, हे मच्छीचंच आहे, सुकट सारखं आहे ते. आणि हे काय माकल्या? तिसरे. अच्छा. ओके. तर हे सगळं ट्राय करूया. पहिला भाकरीपासून सुरुवात करतो. नाईस. हां. अच्छा. मस्त एकदम. नाही नाही, नवीन नवीन झाडं आहेत. काजू. हा, काजू जाम फार. ड्रॅगन फ्रूट आहे. चला बघूया झाड कसं असतं. हो. अच्छा. वांगी लागली 150 रुपये एक ठोक. तो असा एकदम लाल असता. हे लांब वांगी आहे, ती गोल आहे. ही वाली वाली म्हणतात ते, लांब असेच असते. आणि ते कारली आहे. अच्छा, ती छोटीवाली. एवढं मोठं साईज आहे बा त्याचं. इतकं मोठं असतं. तेव्हा आम्ही टोपी म्हणून घालायचो. कट करून टोपी होते. कशी होती. आणि आतलं सॉफ्ट असतं एकदम. कवर आपलं संत्र कसं असतं त्या टाईपचं. अच्छा. फक्त आतलं त्याचं जरा एकदम सॉफ्ट असतं. मग आतला लेअर असतो ना, मग हे खायला गोड आहे की? गोड पण आहे, जरा आंबट पण आहे. पिकलं एकदम गोड लागतं. मीडियम काढलंस ना तर मग जरा आंबट असतो, पण मस्त असतो. अच्छा. पण मिळतं. अच्छा. तिचं आहे ते मलबेरी. अच्छा. हा 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 हा. ती आहे चिली. ओके. त्या साईडला पुढे. दिसते. अच्छा, अजून एक लावलं इथे. हा हा हा. हे इकडे लाल भाजी. दोडकी. हा. त्याच्यात भेंडी घातलेली आहे. अच्छा. भेंडी म्हणून इमारती फर्निचर लाकूड मिळतं ही भेंडीची. हा हा, मोठे झाल्यावर. बरोबर. हा. आणि ह्याला आम्ही ते मिरी चढवली त्याच्यावरती. ओके. वेली मिरीची. हा ते खाली हा हा हा. याचं पान असतं, गुलकी
गुलकंद घालून खातो. ते वालं पान. कॅल्शियम अच्छा. वाढवण्यासाठी हे स्पेशल पान आहे. त्याच्यात मध घालायचा हा, चमचाभर आणि पान शेप घालून खायचं. अच्छा, कॅल्शियम वाढतं. कॅल्शियम वाढतं. तेच ते म्हातारी लोक खातात ना. बरोबर. हे कलिंगड आहे. कलिंगड. हा, हे अच्छा. हे कलिंगड आणि ते मुळे. हे मुळ्याची भाजी बनवतात. संपूर्ण ह्या प्लॉटला सगळं घातलं नाही. तरी पण आता हे कलिंगड यायला लई टाइम लागेल हे ना. आणखी 2 महिन्यात होणार. 2 महिन्यात. 2 महिन्यात होणार. अच्छा. त्याला खूप खटपट आहे ना. खूप हो तेच ना, रोपटं बघा ना एवढंच आहे ते. खतं वापरतच नाही. असली तर मगर तिकडे नाही. मग जगाशीच मगर दिसली. हा, ती थोडीशी फक्त तिला डोका असा वरती होता. मगर आम्ही बघितली. काय बोलतो एवढंच आहे. ही? असं आता काढणार नाही ती. आता हे बघ, म्हणजे जोपर्यंत ते सुकलंय ना, ते सुकल्यानंतर हवा आपली झालेली असते असं म्हणतात. अच्छा. तिथे आलं आहे. आलं तिथे पुढे पुढे तिथे लावलेलं आहे. म्हणजे ही सुकल्यानंतर ते खाली हळदीचं ते हे दिसतं. कंद असतं. कंद असतं. बरोबर. ते काढायचे. पावडर तयार करायची. गेल्या वर्षी मी 16 किलो केले. 16 पा. पावडर हा, 700 रुपये किलो. अच्छा. ते पान मागायला आहे. गुड मॉर्निंग. वाव, मॉर्निंगचा जो सनराईज आहे ना, इथून दिसतं. आणि हे पूर्ण थंडगार हवा, पक्ष्यांची किलबिलाट. तिथून आपण व्हिडिओ काढूया त्याचा. सो मी मॉर्निंगला उठलो आणि तुम्हाला बोललो होतो ना की सनराईज एकदम बेस्ट आहे इथला. तर दाखवतो तुम्हाला पूर्ण हे लेक आणि हा सनराईज. क्लाउड बघा किती भारी वाटतात. उडायचं मन केलं असतं ना, उडलो असतो.